तर उद्या वानखेडे स्टेडियमवर T20 विश्वचषकाचा उपांत्य सामना होणार आहे। भारत विरुद्ध इंग्लंडचा महामुकाबला सायंकाळी 7 वाजेपासून सुरू होईल। त्या निमित्तानं MCAनं काय तयारी केली आहे याबाबत MCAचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्याशी खास बातचीत केली। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी वानखेडे स्टेडियमचा 50 वर्षाचा इतिहास आहे। असे अनेक सामने आम्ही होस्ट केलेत। तर नवीन ॲज सच काय नाही, जे बेटर करता येईल, जे अपग्रेडेशन करता येईल त्या गोष्टी आम्ही ऑलरेडी इम्प्लिमेंट केल्या आहेत। जे आमचे व्हॉलेंटियर्स आहेत सगळे, आज मॅनेजमेंट स्टुडंट्स पण आम्ही इन्व्हॉल्व केले आहेत, जे मास्टर्स वगैरे करतात। आता त्याचा दर्जासुद्धा आम्ही वाढवला आहे की कसे शिक्षित लोक इकडे येतील आणि फॅन एक्सपिरियन्स कसा चांगला करता येईल। तर ज्या ज्या गोष्टी करता येतील, ज्या युनिक गोष्टी करता येतील, जे टेक्नॉलॉजीचा वापर करता येईल, सिक्युरिटी पॉईंट ऑफ AI टेक्नॉलॉजी असेल, सर्व गोष्टी आज वानखेडे स्टेडियमवर आम्ही इम्प्लिमेंट केल्या आहेत उद्याचा जो सामना आहे हा सक्सेसफुल करण्यासाठी। तर पालघरमधील सूर्या धरणग्रस्तांना 45 वर्षांनंतर न्याय मिळणार आहे। महसूल मंत्री बावनकुळेंकडून 7/12 देण्याची घोषणा करण्यात आली। चंद्रानगर आणि हनुमाननगरमधील आदिवासी बांधवांचा प्रश्न सुटलेला आहे। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना 7/12 आणि जमिनीच्या नकाशाचं वाटप होणार आहे। तर लातूरच्या औसा तालुक्यामध्ये असलेल्या हरेगाव येथे शिवरायांचा पुतळा बसवण्यावरून गावकरी आणि प्रशासन यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला होता। परवानगी घेऊनच पुतळा बसवावा असं प्रशासनाचं म्हणणं होतं, तर गावकऱ्यांनी पुतळा हटवणार नाही अशी भूमिका घेतली होती। दरम्यान तहसीलदार आणि पोलिसांच्या मध्यस्थीने अखेर तणाव जो आहे तो निवळलेला आहे। शिवरायांच्या या पुतळ्याची आरती करून पुतळा पुन्हा तिथेच ठेवण्यात आलेला आहे। तर होळी निमित्त नांदेडमधील संच चंडई या गुरुद्वारातून नगर कीर्तन यात्रा काढण्यात आली। गुरुद्वारा चौक ते महावीर चौकापर्यंत नगर कीर्तन यात्रा काढण्यात आलेली होती। या यात्रेमध्ये हातात तलवारी घेऊन मोठ्या संख्येने शीख बांधव जे आहेत ते सहभागी झालेले होते। यावेळेला शीख बांधवांनी चित्तथरारक अशी प्रात्यक्षिकं देखील सादर केलेली आहेत।